न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर नगर परिषदेत नियमांची पायमल्ली, तातडीची विशेष सभा थेट बेकायदेशीर असल्याचा आरोप। पालघर नगर परिषदेत पुन्हा एकदा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेली तातडीची विशेष सभा ही सरळ कायद्याचा भंग करून आयोजित केल्याचा गंभीर आरोप होत आहे। महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 नुसार कोणतीही विशेष सभा बोलावण्यासाठी किमान 3 दिवसांची स्पष्ट व वैध नोटीस देणे बंधनकारक असताना या प्रकरणात ही अत्यावश्यक प्रक्रिया जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे समोर येत आहे। यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे, कोणाच्या दबावाखाली ही सभा घाईघाईत घेण्यात आली? काय लपवण्यासाठी नियमांना बगल देण्यात आली? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांनी यास मान्यता दिली? नगरसेवक व आरोग्य सभापती अमोल पाटील यांनी या संपूर्ण प्रकारावर जोरदार आक्षेप नोंदवत ही सभा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करून सभा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच नोटीस व विषयपत्रिकेमध्ये गंभीर विसंगती आढळून येत असून हे प्रकरण केवळ प्रक्रियात्मक चूक नसून जाणीवपूर्वक नियम तोडण्याचा प्रकार असल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात रंगली आहे। दरम्यान या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी तसेच उच्च प्रशासकीय पातळीवर दाखल करण्यात आली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जर या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर नागरिक व लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयापर्यंत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। आय न्यूज 28 मराठीसाठी शुभम पाटील, सिनियर क्राईम रिपोर्टर, पालघर जिल्हा।